सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची अत्यंत महत्त्वाची बैठक 30 जून 2024 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, मुंबई पक्ष कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत राज्य कार्यकारिणीची प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाचे विषयावर चर्चा करून एकमताने निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये राज्यात होणारी विधानसभा निवडणूक आणि या निवडणुकीत पक्षाची काय भूमिका असेल ते ठरवण्याचे आणि युती कोणासोबत करावी, तसेच पक्षाने किती जागा लढवायच्या हे ठरवणे व निश्चित करण्याचे सर्वाधिकार आनंदराज आंबेडकर यांना देण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण शिबिर मेळावे घेणे, पदाधिकाऱ्यांचे दौरे करणे, जिल्ह्यानुसार पक्षाचे कामकाज व नियोजन आणि पक्षवाढीसाठी योग्य ते मार्गदर्शन करणे, पक्षाचे धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य उपाययोजना, प्रचार यंत्रणा तयार करणे, प्रसारमाध्यम, सोशल मीडियासाठी स्वतंत्रपणे IT सेल राबवणे. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे नेते आनंदराज आंबेडकर यांना महाराष्ट्र कमिटीला प्रत्येक जिल्ह्याचा पक्ष कार्याचा लेखाजोखा अहवालासह इत्थंभूत सविस्तर माहिती अहवाल सादर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 निरीक्षक प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. याचवेळी विशेष म्हणजे भगवान दादा शेंडे यांची महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीला आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी रिपब्लिकन सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य धडाडीचे नेते सिद्धार्थदादा कांबळे यांनी निळ्या टोप्या आणि निळे शाली सर्वांना देऊन सर्वांचा यथेचित सत्कार आणि सन्मान केला. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, सरचिटणीस प्राध्यापक युवराज धसवाडीकर, पक्ष प्रवक्ते समाजभूषण वसंत कांबळे, प्राध्यापक विजय घोरपडे, उपाध्यक्ष खजामिया पटेल, कोषाध्यक्ष भगवानदादा शेंडे, संघटक भैयासाहेब भालेराव, सचिव श्रीपतराव ढोले, संजय देखणे, सिद्धार्थदादा कांबळे, चौरे योगेंद्र, शशिकांत कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.